लापता चनारों का जैसे हवाओं में। मूर्ख आहे का तू? कुठं बघून चाललाय? दिसत नाही का तुला? हो सॉरी मॅडम, चुकून लागलं, लक्ष नव्हतं माझं. जाऊ दे का पायल, चल. ही गावाकडची लोक मूर्खच असतात. डोकं खराब करून टाक. जाऊ दे, चल पाण्याची बॉटल घेऊ. एक पाण्याची बॉटल आहे ना. ऐका ना मावशी, आम्हाला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलेला आहे की प्रगतशील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्याची माहिती घ्यायची आहे. तुम्ही आम्हाला काही मदत करू शकताय का? अगं आहे नाही त्याच्याकडे मोठे शेतकरी. हो, आमच्या शेजारीचे डेअरी मामून. तुम्हाला माहिती आहे का ते? हो तुम्ही आम्हाला घेऊन जाऊ शकता? हो नक्कीच. जाऊ ना. टाकू जरा तुमचे पैसे. आमच्या शेजारीचे डेअरी पाटील, तिथे मला आहे ना चांगली माहिती आहेत आमच्याकडे. तर त्यापैकी हे डेअरी मामा म्हणजे एकदम प्रगतशील शेतकरी. आत्या मी तुम्हाला पाहुणे आणले. आता या मुली आहे ना शहरातून आल्या आपल्या गावाकडे. यांना आहे ना शेतीविषयी आहे ना माहिती पाहिजे, तेवढी माहिती द्या त्यांना. हा जाऊ का मग? ऍक्च्युली आजी आम्ही ना सिटी मधून आलो आणि आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलाय, तर आम्हाला शेतीबद्दल माहिती पाहिजे होती. तर तुम्ही आम्हाला मदत करसाल का? करू ना. अगं ते कल्टिवेटर आहे ते फक्त आहे ना काकऱ्या पाहून घालतो. हे बघ पेरू. अगं तू कसा तोडला ग? घरी गेल्यावर तुला पिकलेला दिला असता ना. तेव्हा तू मा मोठा नाचू, त्याला मी आवाज देते. मयूर काय गाई? अगं अरे पाहुणे आले. आलो आलो. अगं काय जमाना आला इथं तर फार पाखरं आपला गहू खाऊ राहिले. काय गाई? कोण या पाहुण्या? अरे ते शेतीची माहिती घ्यायला आल्या, त्यांना तुमची माहिती दे. आता मी जाते. बरं बरं चालेल. आम्ही इथे ना गहू पेरलेला आहे आणि तिकडे निंबुनीचा बाग आहे, पण तुम्हाला कशाबद्दल नेमकी माहिती पाहिजे? आम्हाला ना शेती आणि अवजारांबद्दल माहिती पाहिजे. बरं चला, आपल्या ना खाली पण काय प्लॉट आहे, मी तुम्हाला तिकडे काय माहिती देतो. इथे ना आपला पूर्ण डाळिंबाचा प्लॉट आहे. सांग मन बोल मन मन झुरतया दुरून पळतया. अरे कामवाल्या बाय एवढं लवकर कस काय आल्या गाड्या? माग फिरून सजलं ग धजलं ग. काय मला कोणाला बोलतोय? ए काय रे भाऊ, काय म्हणते कामवाल्या बाया नेमकं? गोंधळ अरे तू तुम्ही ओळखता का एकमेकाला? अरे भाऊ सकाळी येऊन मलाच धडकले आणि वरून मला म्हणते का गावाकडची माणसं मूर्ख आहे. मी धडकले? अरे जाऊ द्या, काय विषय नाही, माझाच भाऊ आहे. चल हे बघ, इथे ना घास टाकलेला आहे आणि आजी आता इथं खुरपणी करते. खुपरणी? हे शहराकडच्या पोरी बी ना. अगं पायल, त्याला खुपरणी नाही त्याला खुरपणी म्हणतात. तुम्हाला कसं काय माहिती शेतीबद्दल एवढं? आमच्या गावाकडे पण शेती आहे, पण ती खूप लांब आहे आणि आम्ही करत पण नाही, त्याच्यामुळे प्रोजेक्ट साठी आम्ही इकडे आलो. महेश, एवढं सगळ्या झाडांमध्ये एकच पपईचं झाड कसं काय रे? कारण गर्दीत राहणं सगळ्यांना जमतं आणि स्टँड आउट होणं एकट्यालाच. बरं जाऊ द्या, आपण ना शेततळ बघून घेऊ. चल ग भूमी, तसं पण गावाकडच्या लोकांनी आम्हाला जास्त नॉलेज देऊ नये. काय रे, तुमचे लयच खतरनाक भांडण झाले दिसतंय बरं. अरे काय भाऊ, आल्यापासून पाहतोय मी, एक तर आले शहरातून आणि वरून गावाकडच्या पोरांना नाव होते. भूमी, ते बघ स्विमिंग पूल. अगं हा स्विमिंग पूल नाही, हे शेततळ आहे. हा का?
तरी आपलं शेततळ आहे, इथून सगळ्या शेतांना आम्ही पाणी देतो. तिकडे खाली दिसतंय ना ते नारळापर्यंत, तिथपर्यंत सगळं आपलंच आहे. काय ग पोरीनं भेटली का माहिती? नाही गाई, अजून भरपूर माहिती द्यायची बाकी आहे त्यांना. ऐक ना भूमी, आपण येताना कुठं हॉटेल रूम्स पण नाही बघितले आणि आता खूप रात्र झाली ग. हो ना यार, आजी आमची राहायची खायची सोय होईल का इकडं? अगं पोरीनं असं काय विचारायच्या, आपलंच घर समजून राहायचं. भूमी, यांच्या घरी पण हा आदित्य पण इथंच असणार ना. काय रे आधी काय झालं? बरं आहे, जाऊ दे, एवढं काही नाही. चल भूमी, घर तर खरंच खूप मोठं आहे ग. वाटत नाही शेतकऱ्याचं घर आहे ना. हो ना. पोरींनो बरी का ग तुमची तब्येत? हो काकू, बरी आहे आमची तब्येत. तरी माझी काकी आणि मम्मी आहे. आणि मम्मी हे ना पायल आणि भूमी त्यांना गावाकडे एक प्रोजेक्ट भेटलाय, त्यासाठी त्या गावाकडे आले 2-3 दिवस इकडेच थांबणार. बरं चला, अजून काय बघाल, थोडा टाइम आहे, आपण गोटा बघून येऊ. तुम्ही ते बघ वासरू. नाही नाही, काही टेन्शन नाहीये. गावाकडची माणसं खरंच खूप चांगली आहेत. अहो, काय झालं? अरे तिकडे मांजर होती. अगं काय नाही, इथं फिरतच असते ती. तू चल, काय नाही. ऐक ना आदित्य, हा. गुड नाईट. ऐक ना, गुड नाईट वगैरे काही नाही. तसं पण रोज रात्री ना आम्ही इथेच शेकत बसतो. तू पण येशील ना? हो. हे चला ना, आपण काहीतरी गेम खेळू. इथं तर काही राहतं गब्बाई. नाही रे, चल ना गेम खेळू. मी ऐकलंय कित्येक जणांची मनही मोकळे होतात आणि मनही जुळते. हे यार चला ना खेळू, मज्जा येईल. अरे पण हा गेम खेळायचा कसा आहे? थांबा थांबा, मी तुम्हाला सांगते. आपण 4 चिठ्ठ्या करायच्या आणि त्या 4 चिठ्ठ्यांमध्ये जे विषय लिहिलेले असेल ते आपण व्यक्त करायचे. अगं आपलं काय नाही ग भूमी, काय लोकांना कळलं पाहिजे ना का विषय काय म्हणून. घर तेरा हो गया. हे बघा, मी 4 चिठ्ठ्या केल्या आहे. त्याच्यातला जो पण विषय असेल तो तुम्ही वाचा आणि तुमचं मन व्यक्त करा. आज से तेरा गम मेरा हो गया. ए थांबा, मी तुम्हाला सांगते मला काय आलंय. प्रिय कर प्रेयसी विषयी सांगा. प्रेम हे फक्त वाक्य नाही, तर ती एक भावना आहे. आणि प्रेम हे अनुभवल्याशिवाय ते व्यक्त करता येत नाही. हे ऐक ना, तू झालंय का ग असं कधी प्रेम कोणच्यावर? नाही, हा म्हणजे नाही रे. बरं मला विषय आलाय, तुमचे दुःख एका शायरी थ्रू सांगा. तड़प क्या होती है हमसे पूछिए, प्यार करने की सजा क्या होती है हमसे पूछिए, यूं ही खोए खोए नहीं रहते हम हर पल, किसी की याद क्या होती है हमसे पूछिए. वा 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 वा. तर ऐका, मला हा विषय आलाय. तुम्हाला एखाद्याला काहीतरी सांगायचंय तर तुम्ही काय सांगाल? बघून तुला दंग होते आणि बघता बघता तुझ्यातच रमून जाते. काहीशी वेगळीच जादू आहे तुझ्यात. तुला बघितल्यापासून फक्त तुझाच विचार करत असते. हे चला आता माझं ऐकवा. काय आयुष्याचे स्वप्न जे तुला पूर्ण करायचे, मी प्रेम करतो मी तुझ्यावर. तुला बघताच ना, डोळे असे ओले थंब होतात. तुझ्या आठवण येतात असं वाटतं कोणतरी मला असं एकटंच सोडा. कधी कधी जर तुझी जास्तच आठवण आली ना, तर असं वाटतं की तुझ्याकडेच डोळे लावून बघावं. काय माहिती यार, देवाने मला तुझ्यासाठी. आणि जेव्हा मी दिवसभर दमलेलो असतो ना, तेव्हा तर सांगूच नका माझी हालत काय व्हायला असते. पण तरी पण ती माझ्यासोबत रात्रभर असते, माझी प्रिय झोप. हा बर चला, आता ती आलेली आहे, झोप बर का. मी जातो, बाय बाय. आता झोपा, पण सकाळी लवकर उठा, आपल्याला मंदिरात जायचंय.
काय किती खत आणायचे राहिले आता? अरे आणून झाले सगळे हा. आज टाकायचे राव दुपारून. बर. लेबर आलेले. हा का? बरं ते बघ ना किती उशीर झालाय, जायचंय मंदिरात. काय राव? फोन करतो मी. कर बर. हॅलो काय रे? अगं भूमी किती वेळ आहे अजून? अरे अजून 10-15 मिनिटं तरी लागतील. बरं बरं लवकर आवरा. 10 ते 15 मिनिटांना कोण पाहणार राव? तेच ना. बरं जाऊ ते पाहायला फोन करून बघ. हॅलो हॅलो. ए पाहिला किती टाइम आहे? मला अजून अर्धा तास लागेल. अजून अर्धा तास? होय, अरे आता अर्धा तास म्हणताय, कधी जायचं आपण? अरे जाऊ दे पण ते अर्धा तास आत्तावर काय करायचं? कपडे घालून बसलो नाही तर काहीतरी वावरातले कामं पाहिले असते. अरे त्यांना मोर दे भाऊ, चल आपण मॅचेस बघू राव. अरे मॅचेस बघू, माझा सकाळीच डाटा संपलाय. अरे तू तर व्हीच सिम यूज करतो ना? हा. आणि मग तू नॉनस्टॉप हिरो प्लॅन नाही घेतलेला का? नाही राव. आणि तू त्याचा किती डाटा वापरणार? संपतच नाही का? अनलिमिटेड आहे. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार. बरं आज आम्ही होतो बरं का मंदिरात जाऊ. हळूहळू जा, हो हो. देवाचं दर्शन घेऊन या. आदित्य मी आलो एटीएम मधून पैसे काढून. हॅलो हॅलो काय? ऐक ना, ते गाडीमधून तेवढं ऑर्डर घेऊन ये रे. बरोबर घेऊन येतो. ऐक ना भूमी, ते येतील तोपर्यंत चल ना काहीतरी खायला घेऊन येऊ. हा चल. हो सागर भाऊ ते बघा ना ते 2 पाखर. चल ना मग, का चालतंय वाया घालतोय. हे शहराकडची पाखरं गावाकडे लयच यायला लागलेत राव. काय मग कुठून? एक्सक्यूज मी, माइंड युअर ओन बिझनेस. इंग्लिश मध्ये कोणाला बोलते? तुला लायकी बोलता काय? समजलं ना? लायकी कोणाची काढतो? ए तुला माहितीये का मी कोण आहे? असशील तू कोण पण मला काय ए घेणं कमी नाही बोलणार, त्याचं. कमी बोल, कमी कमी बोल. बोल, काय कमी बोल? काय झालं हा, बघ ना छेड काढतो आमची. सागर आपली ना जुनी दुश्मनी तुला आत्ताच सांगतो, ते नवीन आहे आपल्याकडं. बेटा बघतो तो इकडं. चल. चल. तानाना 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 ताना तानाना ताना तानाना. महेश थांब थांब, गाडी थांबव महेश, गाडी थांबव. भूमी ते बघ चिंचा. अगं पाय जाऊ दे, आपण नंतर खाऊ चिंचा. नाही ना महेश, प्लीज आत्ताच खायचे आम्हाला. ए भाऊ जाऊ दे, यांना इथं सोडा आपण जाऊ. हा ठीक आहे, आम्ही थांबतो, तुम्ही जा, आम्ही येतो मागून. तुला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे, नजरेचा जीव. हो तुम्ही तर नवीन आहे का? हो, इथं महेशकडे आलोय आम्ही. हो तो तर माझा मित्र आहे. हा का? हो ऐका ना, या चिंचला आंबट आहे. चल तुम्हाला गोड चिंच घेऊन जातो. चल 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 चल. अगं पायल, तू कुठे चालली त्या अनोळखी मुलांसोबत? अगं ते महेशचे मित्र आहे ना, चल ना. काय नाही होत. नको. अरे चल. तोंड काय बघू राहिला? टाका ना आतमध्ये. अरे दुपारी लय बोलत होता, यांना दाखवतो आता कोणी. चला हे कर चालू. मयू, कोणतरी पुरीला तिथं किडनॅप करून राहिलंय. मयू, त्या शहरातल्या पुरी आल्या ना, त्यांना कोणतरी घेऊन जाऊ राहिलंय. अगं पण हे झालं कुठं? अरे रोडला चिंचाच्या झाडाखाली. नक्की आहे ना, त्या पोरांनीच केलं असणार आहे. बरोबर भाऊ, चल काढ गाडी. हे घे
ये बाहेर तिला. हात बांध, हात. ए, काय पुढं बघणार? मारून जा. संकटाला हात महिमा तुझे बांधा. दुपारीला बोलत होता ना तुम्हाला दाखवतो आता. येतो बघतो तुमचा महेश आणि आदित्य येतो का नाही. येऊ द्या ना दोघांना, त्या दोघांचा कार्यक्रम पहिले करतो. बरी जागावी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. तुला दुपारी सांगितलं का सागर? तुझ्या माझ्यासोबत गेलच्या बरोबर होतं का? सागर त्याला बोललो होतो मी तुझ्या आयुष्यात पूर्वी येऊन देणार नाही. आत्ता सोड सागर. विनवण्याकर सांगते त्याला आत्ता सोडून दे. विनवण्याकर पुरी सोडतो. विनवण्याकर पुरी सोडतो. तुला बोलतोय मी सागर, विनवणीकर मी सोडतो. विनवणीकर आणखीन सांगतो मी धरणार. एवढ्या वेळ त्याला सोडून दे. मी बघून घेतो नंतर काय असेल ते. गळ्यात घालून कवड्याची माळ काय रे महेश, कोण होते ते मुलं? तुझी काहीतरी नक्कीच दुश्मनी असणार आहे म्हणून त्यांनी आम्हाला गाडीत टाकली. हा भाऊ, तू एवढी काय त्याच्यासोबत दुश्मनी? तू आतापर्यंत मला काही सांगितलं सुद्धा नाही. काय दुश्मन नाही त्यांची माही. आणि काहीच विचारू नका मला. नाही महेश, तू काहीतरी लपवतोय. कायला पोच नाही. तुझी खूप मोठी दुश्मनी दिसते त्यांच्यासोबत. आता ही वेळ नाही सांगायची. महेश, काय असेल ते आत्ताच सांग. हा आत्ताच सांग जे पण काय असेल ते. तर ऐकायचंच आहे मग. ऐका. मम्मी झाला का गडाबा? काय रे आता आज लयच खुश दिसतोय. काय नाही भाऊ, आज तुझी वहिनी भेटायला यायची. हा मग. मरहमी सा चांद है तू दिल जला सा मैं अंधेरा एक तुझे के लिए है नींद मेरी ख्वाब तेरा तू घटा है फुहार की मैं घड़ी इंतजार की अपना मिलना लिखा इसी बरस है ना जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम. ऐक ना भावा, तू दर्शन घे, तोपर्यंत आलोच मी. अरे भावा, एका दिवशी मला वहिनीला पण भेटव. नको रे भाई, नजर लागती. बरं ठीक आहे, चला. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. तेरे नाम की कोई धड़क है ना. ऐक ना श्रद्धा, चल जाते मी. ऐक ना देवा, मी तुला जे रोज मागतो ना तेच मला पाहिजे. या फसवा फसवीच्या जगात मला एक सुंदर आणि प्रामाणिक मुलगी भेटू दे. देवा, मी तुला मुलगी माहिती, तुम्हाला हे काय दिलंय? काय का सिद्धी, एवढा टाइमपास केला? काय नाही, असंच झालं उशीर. आता किती दिवस आपण असंच भेटणार आहे? लग्नाचा विचार केला का नाही तू? ऐक ना थोडं, काय रे तू सारखं असंच बोलत असतो. तर ठीक आहे, तसं मला उशीर होतोय, जाते मी. श्रद्धा वाट बघत ऐक असेल. ना सिद्धी, शिट यार. देवा प्लीज, हा या मुलीला मला उद्या नक्की भेटव. काय रमेश एवढं शांत झालाय? अरे काय नाही, चल. काहीतरी झालंय, सांग तू. अरे काय नाही झालं. अरे काहीतरी झालंय. बरं चल, सेंटर गेला सांगतो, बस. हौले हौले से हवा लगती है, हौले हौले से दवा लगती है, हौले हौले से दुआ लगती है ना. काय रमेश, काय झालं होतं? अरे तू जेव्हा तिकडे गेला का त्यावेळेस मी पण मंदिरामध्ये गेलतो आणि तिथं दर्शन वगैरे घेतलं. एक मुलगी आली, तिनं दर्शन घेतलं आणि मी नंतर बघतो ती डायरेक्ट गायब. मला तर लय आवडली ती रावती. बर महेश,
टेन्शन नको घेऊ, आपण उद्या आहे ना ते यायच्या टायमिंगला आपण तिथे जाऊ, मग बघू, ट्राय करून बघू आपण काहीतरी. ठीक आहे, चालन, चला आपण असं पण करू शकतोय. ऐक ना महेश, आपल्याला राम मंदिर मध्ये जायचंच आहे, पण जाता जाता आपण साईबाबांचे दर्शन घेऊन जाऊ. बरोबर, चालन, चल. होरे होरे हो जाएगा प्यार चले आ होरे होरे हो जाएगा प्यार होरे 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 हो जाएगा प्यार चले आ होरे. ऐक ना महेश, चल तिथं बसू आपण. बर, चल मग काय. ऐक ना, ती बघ, ती खालची मुलगी आली. अरे पण कोणती? अरे ती पिंक ड्रेस वाली. अरे त्या पिंक ड्रेस वाल्याला मी ओळखतो. कस काय रे? अरे ती तुझ्या वहिनीची मैत्रीण आहे. ऐक ना तर मग तुला असं वाटत नाही का रे तुला पण वहिनी असावा? माझ्या वहिनी सांगणार आहोत तेवढी मुलगी पटवून द्यायला. बर चल बघतो काहीतरी. ए सिद्धी ऐक ना. अगं सिद्धी, मी तुला बोललो नव्हतो का महेश नावाचा माझा एक मित्र आहे, ते बघ तो आहे महेश. अच्छा ए महेश, इकडे आहे ना. अच्छा, हा आहे का तो? हो. नमस्कार वहिनी. अरे ती तुझी मैत्रीण नाही का? कोण, श्रद्धा? हो श्रद्धा, ती महेशला खूप आवडते. सिद्धी, तुझा एवढा चेहरा का बरं पडला? अरे एक प्रॉब्लेम आहे. काय? अरे एक मुलगा आहे ना, तो या रोम काही दिवसाची फक्त एफर्ट्स घेतोय, आज ना प्रपोजच करून टाकतो. काय वाटतं? ऐक ना श्रद्धा, मला तुझ्यासोबत एक बोलायचं होतं. बोल ना. मी तुला खूप दिवसात नोटीस करतो, मला तू खूप आवडते. मला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला फॉलो करणं सोडून दे. प्लीज. नाही, जातो आता बावळ्या. असं नको, डोक्यात जाऊ नको. तुला बोललो होतो मी. असं नको ना. काय पत्ता करून घेतला? असं नको. हे बघ बा अथर्व, तो मुलगा ना तिच्यासाठी खूप पागल आहे. तो मारायला पण तयार आहे. मला तर असं वाटतं तुम्ही तिचा विषय सोडून द्या. अरे पण बघ ना काहीतरी करून. ठीक आहे, तू म्हणतो तर मी तुझ्यासाठी आता ट्राय करते. ट्राय नको, पण करच नक्की. नाही ठीक आहे, चल बघते मी. जर येतो आता, आम्ही उशीर झाला. हो ठीक आहे, जा. नको टेन्शन घेऊ, आपण सेंटरवर जाऊ. तसं पण आपण सिद्धीला सांगितलेलं आहे, ती करून घेईल काहीतरी. काय रे महेश, मला एक प्रश्न पडला, तुला तीच का आवडली? यार आता तुला खरं सांग का, मला ना तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना त्यावेळेस ती मनात भरली रे. पण ऍटिट्यूड आहे बरं का तिच्यात, खरंच लय आवडले राव ती. बर ठीक आहे, चल बघू आपण. मी येतो आता. दादा थांब ना जरा. ऐक ना, मला काही डॉक्युमेंटची झेरॉक्स पाहिजे. बर बर, मग तू सिद्धी झॉरस काढून ये, मला थोडं काम आहे, मी काम करून येतो. हो ठीक आहे. थांब म्हणून. ए महेश ऐक ना. अरे सिद्धीने काम केलं वाटतं. सिद्धी आणि श्रद्धा येते. कुठे? अरे हे बघ समोर. हो ऐका ना, झेरॉक्स पाहिजे. हॅलो, झेरॉक्स पाहिजे. देतो. डॉक्युमेंट कशावर सेंड करू? नंबर घ्या ना माझा, त्याच्यावर सेंड कर. सांगा. 9527 9237 91. बसा ना तोपर्यंत. किती वेळ लागेल? बसा ना, 5-10 मिनिटं लागतील. किती पैसे झाले? अहो जाऊ द्या, काही नाही. नाही नाही, पैसे झाले. जाऊ द्या, काही नाही, आपलंच दुकान आहे. चालून आले बघता बघता. हॅलो, बोला ना. मी श्रद्धा बोलते. मला एक अर्जंट काम होतं. हा. उद्या माझी लास्ट डेट आहे, तर मला स्कॉलरशिप फॉर्म फिल करून भेटेल का? हो, व्हॉट्सअपला डॉक्युमेंट सेंड करून ठेवा, मी भरून देईन. हो ठीक आहे. हॅलो. हॅलो. ऐक ना सिद्धी. हा बोल ना. आपण दुपारी ज्या झेरॉक्स सेंटरवर गेलो त्यांना मी कॉल केला होता, तर ते फॉर्म फिल करून देतील आपल्याला. अगं तू त्याला एवढ्या रात्री कॉल केलास, पण तू त्याला थँक्यू बोलली का? हो शिट, विसरले.
हॅलो हॅलो. ऐक ना, तुला एकच सांगतो, तुला जर का तुझं दुकान गावात ठेवायचं असेल ना तर श्रद्धाचा नाद आत्ताच सोडून दे. अरे पण तू बोलू कोण राहिलाय? मी ना कोणी पण बोलत असू, तू फक्त जेवढं सांगितलंय तेवढं तू कर. नाही सोडत जाय. हॅलो हॅलो. ऐक ना अथर्व. काय रे? अरे भाई एक मॅटर झालाय राव. काय रे? अरे एक अननोन नंबरवरून फोन आलता आणि ते डायरेक्ट म्हणत होतं का तुम्हाला गावात दुकान ठेवायचंय का, आणि ते श्रद्धाचं नाद सोडून दे. काय करायचंय भाई ते? जाऊ दे रे भाई, एवढं टेन्शन नको घेऊ, ते सोड, जाऊ दे. तुला उद्याचा प्रोग्राम तर माहिती ना? माहिती तसं, पण मला याचं टेन्शन आलं भाऊ. अरे काय टेन्शन विन्शन नको घेऊ, जाऊ दे, पण उद्या लवकर आवर फक्त. बरं चालन चल. हा चाल. काय रे कुठं चालला? अगं दिवसभर तर सेंटरवरच थांबन, पण रात्री थोडं काम आहे त्याच्यामुळे यायला उशीरच होईल बरं का. तेरे दिल से दिल तक मेरे मेरे तेरे दिल से दिल तक. ऐक ना सिद्धी, मी इथे आली आहे पण इथे कोणीच दिसत नाहीये. तू कुठे आहे? थांब 5-10 मिनिट, आलेच मी. हो ठीक आहे. अरे लाईट कस काय गेली? काय आली सिद्धी, पण मला बोलवलं आणि हीच नाही आली आहे अजून. ऐक ना श्रद्धा, मला तुला एक बोलायचंय. आपल्याकडे ना लई शेती आहे, पण त्या शेतीसोबतच आहे ना मला आणि माझ्या घरच्यांना सांभाळायला ना तू आणि तूच पाहिजे. होशील का माझी कारभारीण? म्हणजे तुला मला शेतात काम करायला पण आवडेल मला तुझ्यासोबत शेतात काम करायला. जमलं ना व्हायचं, कॉंग्रॅच्युलेशन मध्ये. सिद्धी तू पण? कॉंग्रॅच्युलेशन भावा. तू म्हणून झालं नाही तर बास का भैया. हॅलो, ऐक ना गुरु. अरे मी आता रस्त्याने येतो ना, आता महेशने श्रद्धाला प्रपोज केलाय रे. हा भाई, तर उद्या काहीतरी करून घ्यावं लागल. काय काय श्रद्धा, लय गोष्ट दिसते. काय झालंय? तुला काय करायचं? हात सोड माझा. हात सोड म्हणजे माहित का काय होती? त्या महेशला बोलली, मला नाही बोलली. गुरु, मला त्याला कस काय नाही सांग, बोलली? माझा हात दुखतो. नाही सोडणार नाही मी. गुरु, मला त्रास नाही, होतो, हात- नाही. हॅलो, काय का सिद्धी? हे महेश चल, काहीतरी झाले महेश, चल लवकर. झालंय काय ते? अरे चल लवकर, आधी त्यांनी फोन केलेला, चल लवकर. अरे मला अरे चल आधी चल. नाही सोडणार, नाही सोडणार. गुरु माझा हात हात सोड. नाही सोडणार श्रद्धा. तू त्याला हो कस काय बोलली? तू कस काय त्याला हो बोलली? माहित काय कमी होती? गुरु तू मला नाही आवडत. श्रद्धा प्लीज हो बोल, मी खरंच जीव देईल. तू जीव दे नाही तर काही पण कर, मला काही प्लीज फरक पडत प्लीज मी तुला तुला हो रिक्वेस्ट बोलणार करतोय, पाया नाही. पडतो, प्लीज प्लीज हो बोल. नाही. ए अरे इकडे गाडी बस. नाही मला नाही बस. गाडी बस. मला गाडी बस. काय काय श्रद्धा, कोण होते ते फोनवर? काय आवाज येत होता त्यांचा? काय माहित कोण होते, खूप त्रास देत होता. जाऊ दे श्रद्धा, लोड नको घेऊ. मी आहे ना तुझ्यासोबत. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. घर सोडतो. काय आलंय? काहीतरी टेन्शन मध्ये दिसतंय, काहीतरी चाललंय उद्योग. मला सांगते पुरीचा विषय आहे काही? 100%
गुरुच माहित नाही ना. गुरु ए चल घे पटकन दवाखान्यात घे उचल. तुम्हाला माहिती आहे ना तुमचं पेशंट रोमाचं आहे, का त्याला टेन्शन देता? त्याला कोण टेन्शन देते? बाहेर जाते टेन्शन घेऊन येते नवीन रोज. कशाचं टेन्शन घेतलंय त्यानं एवढं? काय उद्योगी येतो काय. काळजी घ्या त्याची. टेन्शन आलाय राव, लय लोड आलाय डोक्याला, जगण्याचा काही फायदा नाही. ते कुठे गेलं? अरे गुरु कुठे गेला? बघा पटक्यास गाडी काढा, पटक्यास बघा त्याला गाडी कुठे गेला. तिच्यासाठी इतका केलं, तिच्यासोबत मागं रोज फिरलो, स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं, आणि शेवटी मला ती नाही म्हणली. काही अर्थच नाही या जीवनाला. काय कमी राहिलं होतं माझ्याकडून करायचं. प्रेम भेटतं का नाही खरं कोणाला काय माहिती. देवा, खऱ्या प्रेमाचा हा शेवट असतो का रे. ऐक ना तर यार 3-4 दिवसासाठी ना कुठेतरी फिरायला जायला ते बरं का आपल्या चौघांना. अरे फिरायला गेलो असतो, नेमकी मला संध्याकाळीच मुंबईला निघायचं. 2-3 दिवस काम आहे माझं मुंबईला. ठीक आहे चालेल ना. हो, पण मग तिकडून आल्यावर जाऊ राहू. हा मग तिकडून आलं फिक्स जाऊ आपण. हे बघ महेश, तुझ्यामुळे का माझा सक्का भाऊ गेलेला आहे. तुला आणि त्या श्राद्धाला कधीच एकत्र येऊन देणार नाही मी. ऐक ना सागर, मनापासून तुला या गोष्टीसाठी सॉरी म्हणतो, पण तुला माहिती सगळं चांगलं चुकून घडलेलं आहे. चुकून घडलेलं नाही. तुझ्या ह्या माफीनं माझा भाऊ का वापस येणार नाही. अरे वापस येणार नाही, मला एवढंच म्हणायचं. तुला सावर आता फक्त, आणि जे काय घडलं तुला चांगलं माहिती कसं घडलेलं. तुझ्या आयुष्यात परत कोणती पोरगी येऊन देणार नाही. तुला कळेल संध्याकाळपर्यंत काय होतंय काय नाही. बघतो मी तुझ्याकडे बघतो आणि त्या पोरीकडे बघतो. याच पोरीमुळे माझा भाऊ गेलाय. बघणार तुमच्या दोघांकडे पण. महेश, हे सगळं माझ्यामुळे चाललंय. मीच कांडील होते या सगळ्या. ऐक ना, मी आहे तुझ सोबत. तू का बरं टेन्शन घेते? तुमच्या बहिणीनं पराक्रम असा केलाय ना की मला येणं गरजेचंच होतं. काय विषय असलं तिच्यामुळे माझा भाऊ गमावलाय. फालतू बोलत फोटो दाखवतो, मग पुढचं बघा तुम्ही काय बोलायचं. फोटोचा काय विषय बघा ना. ते मला पुढे सापडू. तुम्हाला सांगते येत असलं तर सांगा, नाही तर मी माझ्या पद्धतीने बघतो. मी जर माझ्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला आवडणार नाही. ठीक आहे, थांबतो मी. तिला नाही फोन टाकून बघतो काय विषय नाही. पहिले तर मग बोलून घ्यायची तिला. हा बघू ना, थांबा. आता तुमचं एकदा हे करून टाका ना काय असेल. हॅलो, बोल ना दादा. कुठे आहे तू? काय रे दादा, काय झालं? तू तिथं असं ना, तिथून लगेच घरी तुझ्याकडे माझं ना लय अर्जंट काम. काय का कोण होतं? काय माहित काय झालं, दादाने अचानक कट केलं. चल मी जाते घरी. काय रे, काय झालं? तू आता इकडे पहिलं बस, मी तुला सांगतो काय झालं. अरे पण झालं काय? काय काय झालं तिथं? दादा असं काही नाहीये. म्हणजे काय धरबर पाय. तू ना माय आखी चव घालून टाकली, बार बार डोक्यात सारखून टाकलं. तुला डायरेक्ट आता काका करा पाठवली. अरे दादा पण असं काही नाहीये. तू एक शब्द बोल नको. तू आखी चव घातलेली आहे. तू ना डायरेक्ट आता तयारी लाग. तुला डायरेक्ट आता काढून द्यायचं. चला आता दाखवतो मोबाईल इकडे माझ्याकडे. चल तुला ना आता डायरेक्ट ना. टूटता ना टूट तो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी श्रद्धा, आस कोणती
माझ्या उरी. मी बाहेर सगळं ऐकलंय, काय झालं नेमकं? ऐक ना सिद्धी, माझं फक्त एक काम कर, हे सगळं घडलेलं महेशला सांग. आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण ही माझी मजबुरी आहे. सांगना तुटताना तुटतो. महेश ऐक ना, काय ग, काय झालं? ऐक ना महेश, एक लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे मी श्रद्धाच्या घरी गेले होते ना, आणि तिथं प्रेम होतं का? जीवाशी खेळ नको. तुला श्रद्धाची अजून पण आठवण येते का? तो अशीच येना. मामाची पोरगी आणि इथं आता भिजव तिला. आत्या मी आले. अगं सानू, मी बघितलं होतं तू आली, पण तुमचा गोंधळ चालू होता, म्हणलं मग चालून द्यावा यांचा गोंधळ. बरी आहे का तुमची तब्येत? हा बरी. चला मी तुम्हाला काहीतरी काम करू लागते. अरे इथं सोनू आहे. काय का सोनू, कधी आली? आता झाले मामा, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आम्ही बरे, तुझे कसं आहे? माझं पण बरं आहे एकदम बरं आहे. काय करताय तुम्ही? एका हरभरे निवडतोय. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालू द्या. काय आत्या, कोण आहे त्या पाहुण्या? मी ओळखलं नाही. पाहुण्या? असं काय वर्ड वापरती?
अगं ते कॉलेजमधून आलेले आहे, शेतीविषयी माहिती पाहिजे त्यांना आपल्याकडून. असा पण कुठे प्रोजेक्ट असतोय? अगं ही आदित्य आणि महेशच्या मामाची मुलगी. अगं सोनू चालूच राहते असे काही प्रोजेक्ट. बरं मी काय म्हणतो, आपण यांना पुढची माहिती घेऊ. चला आता सोनू, चल ना तू पण वावरात. चल. आधी जाताना एवढे टोकरे घेऊन जा बर का. काय मम्मी, मामाच्या पुरी पुढं पुढं काम सांगते का बाई. अगं आई तिचं नाव सोनल नाही, तिचं नाव स्वानंदी. म्हणून काय की रे, मला आवडतं ना. बाबा मी जाते, त्यांच्या प्रोजेक्टचं काहीतरी काम आहे, त्यांच्यासोबत मी पण चालले. बरं येतो आता, परंतु मी बऱ्याच दिवसापासून पाहत होतो आम्ही बारीकच दिसतो. काय बाबा तुम्ही पण. काय नुसतंच मध्ये मध्ये आले मोठी शांत. काय रे या वावराचं last time काय नव्हतं म्हणून बाहेर लावलं काय? अगं तू आलीच एवढे दिवस त्याच्यामुळे मग काय म्हणणार आहे आता. का ग भूमी, यांची तर अख्खी झाडं वाळून गेली, यांच्याकडे पाणी नाही राहिलं का? अगं आमचं पाणी नाही राहिलं असं काही नाही, आमच्या मोठमोठे तळे. आणि का ग तुम्हाला हे शाळेत शिकवलं नाही का हे पानगळ वगैरे काय राहतं म्हणून? नाही ना शिकवशील का? अरे हिचं कायमचं आहे राव. चला बाकी तुमच्या अजून काय काय प्रोजेक्ट राहिलेले. ऐक काय झालं तुझ्या हातावर चालू? काटा टोचला. काय नाही बनू. काटा टोचला. अगं आधी त्याला मला सांगायचं ना, आम्ही दिला असतं ना दाढीने काढून तुला. ते जाऊ दे सोनं, चला पाणी बिनी पिऊ घरी. नाही प्रोजेक्ट नंतर बघू. तसं पण माझी इच्छा नाही. चल. जब से मिला हूँ तुझसे. अरे तुम्ही पण आहे का इथं? सॉरी बरं का, मला दिसलंच नाही बरं का. घ्या ना पाणी, घ्या ना. काय नको राहू दे, हवं आम्ही आमचे समर्थ घ्यायला. बरं नाही घ्यायचं का? जाऊ द्या मग, मरू द्या. ऐक ना महेश, मी काय म्हणते, ज्या ज्या वेळी मी येते तेव्हा आपण त्या हॉटेलवरती जातो ना रे जेवायला. अरे ते नाही का रे, राहुरी मध्ये चिंचोली फाट्यावर येते. अरे ते केशव भाम ना. हा तेच. केशव भाम होय. ठीक आहे, जाऊ आपण आज जेवण करायला. आवरा मग तुम्ही सगळे. चला मग काय. चालेल. प्यार हो जाएगा काय ग पायल, आपण एवढ्या दिवसापासून आलोय, आपल्याला तर नाही घेऊन गेली कधी हॉटेलला जेवायला? हो ना. जाएगा हसमत पगली प्यार हो जाएगा. हो स्वानंदी बाहेर दिसते हा. चला. हा मग मामाची पोरगी कोणची? भूमी ते बघ तिथे बर्थडे सेलिब्रेशनचा पण पॉइंट आहे ना. हो, आणि तिकडे बघ लहान मुलांसाठी गार्डन सुद्धा आहे. अरे वा, खूपच छान हॉटेल आहे ना. एम्बियन्स पण खूप छान आहे. हो. अरे मी कुठे बसू? इथे. सोचता था बेवजह. भारी ना हॉटेल. हे बरं काय ऑर्डर द्यायची आता? हे ऐका ना, हे का बरं माझ्याकडे रागाने बघतात ते? जाऊ दे कसं, एवढं लोड नाही घ्यायचा. कॅप्टन, यूं तेरी एक सोया चाप तंदुरी, चिकन 65 और गार्लिक बटर ना. अरे हे कोणते इंग्लिश नाव सांग राहिले दादा? आपलं मस्त पैकी ना चिकन तर आण, नाही तर मटन घेऊन या आणि ते खाऊ सगळे मस्त पैकी. हो जाए. भूमी, मी तर तुला घरी म्हणत होते की कसलं केशव फार्म वगैरे, पण इथलं जेवण छान आहे ना. हो ना. मस्त जेवण झालं. हो जाएगा हसमत पगली प्यार हो जाएगा. हसमत पगली. आई ग, जास्त भाजलं का? हा ना, गरम आहे. ए जपून बर का, आताच तिचा हात भाजलाय, तुझा बी भाजल, जरा काळजी घे. पायल चल, हे दोघं तर त्यांच्या मामाच्या पोरीच्याच पुढे पुढे करताय. चल आपण झोका खेळू. जैसी नदियां में आजकल. अरे कुठून आल्या त्या पोरी? एवढी मस्ती करत असतात का? जाऊ दे ग सानू, शहरातून आल्या त्या. जाऊ दे. बरं चला आपण इकडे जाऊन बसू.
फिरवलीला एकदम गरगर अरे भाऊ, आज मम्मीने त्यांनी पाय काय केलं, डायकांना साड्या दिल्या घालायला. अरे मी काय म्हणतो, पण तुम्ही साड्या घातल्या भारी दिसते, पण ती स्वानंदी कुठे ती का बरं नाही आली? ती तर सकाळीच गेली मम्मी संग चारा काढायला. अरे हा का, ठीक आहे मग चालेल. ती काय अशी काय शहरातल्या पोरींसारखी कवर नाही उठायचं काही करायचं. तर ते सगळं जाऊ द्या. आपल्या काकांचं इथे एक गोठ आहे, त्या गोठ्याची तुम्हाला आज मी सगळी माहिती देतो आणि तिथं तुम्हाला सगळी माहिती पण भेटेल. हे हा बर का, खरंच तो गोटा लय मोठा आहे, म्हणजे तुम्हाला आहे ना भरपूर त्यातून नॉलेज भेटेल. चला आपण जाऊ, चला लवकर. बापरे, हा गायांचा गोठा तर भरपूर मोठा आहे ना? अगं हे तर काहीच नाही, अजून चल ना पुढे, तो दाखवतो भरपूर काय आहे अजून. हो ना, मी पण पहिल्यांदाच बघितला. ऐका ना, हे हिरवं हिरवं काय आहे? अगं हा मका आणि ना ऊसाची केलेली कुट्टी, अच्छा, ते गायांसाठी चारा आहे. पण एवढ्या एवढ्या भागतं का काय? अगं भाऊ, मी एवढ्या एवढ्या चाऱ्यामध्ये कसं गायांचं भागल? आम्ही ना करण्याचे पशुखाद्य वापरतो. अरे खाद्य म्हणजे काय रे? अगं जसं शहरातल्या पोरांनी जिम केल्यानंतर त्यांना कसं प्रोटीन लागतं, तसं पण गायांना प्रोटीन्स लागतं. अच्छा, अरे मग तुम्ही कोणते खाद्य वापरता गायांसाठी? चल तिकडे खाद्य ठेवले, तुम्हाला सगळं दाखवतो मी काय कसं राहत्या खाद्य. हे बघा, हे म्हणजे आपल्या गायांचे ना संतुलित पशु आहार आहे. आता आपण हे कन्हैया डायमंड 30+ वापरतोय. पण याच्याने होतं काय? हे बघा, या खाद्याचं ना मेन काम आहे का गायांच्या दुधामध्ये वाढ करणं, गायांच्या दुधामधलं फॅट आणि एसिनॅप वाढवणं. म्हणजे काय रे? अगं म्हणजे बघ, या खाद्यामुळे ना आपल्या गायांचं फॅट आणि एसिनॅप वाढतो दुधामध्ये. तर बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा ना या खाद्यामुळे आपल्याला 2 रुपये जादा भाव भेटतो. अरे ही गोष्ट तर चांगलीच आहे की मग. हे बघा, आता हे झालं दुधासाठी खाद्य. आता हे आपलं जन्नी स्पेशल पशु आहार आहे, जो गायांचा गाभण काळ आहे त्याच्यात हे एकदम त्यांच्यासाठी संतुलित आहार आहे. ए महेश, हे बघ ना, हे किती छोटसच वासरू आहे. अगं बघ, आता हे वासरू जसं छोटस भारी आहे ना, आता हे गोवत्स बुस्ट काय करतं, जे आपल्या छोट्या कालवडी आहे त्यांना एकदम लवकर त्यांच्या अवयवांचा विकास करते आणि झपाट्याने वाढवती आणि त्या कालवडी धष्टपुष्ट राहते. बरं का पोरींनो, जसं तुम्ही म्हणतात ना कृष्ण सदासा येते, तसं आम्ही म्हणतो कन्हैया सदासा येते. ए पण ही मशीन कशाची आहे रे? अगं ते ना, आता बघ एवढ्या मोठ्या काय मग त्यांचं दूध त्या मशीन काढतात. तुला पाहिजे का ते दूध पुढे जातं, तर तुम्हाला दाखवतो. हे बघ, ही सगळी ना कन्हैया डेअरी, आपल्या जेवढ्या जिल्ह्यामध्ये जेवढे शेतकरी ना ते सगळ्यांचं दूध इथे या टँकर मधून इथे येतं आणि त्याच्यानंतर तिथं आतमध्ये दूध आहे ना सगळं त्याच्यावर प्रक्रिया होती, त्याच्यापासून प्रोडक्ट बनतात आणि ते प्रोडक्ट ऑल भारतामध्ये ना ते विकले जातात. आता आपले बाहेर पण यांची फॅक्टरी आउटलेट आहे, तिथं आपण काहीतरी घेऊ आधी. चला चालेल. काका, आम्हाला ना काहीतरी थंड द्या बरं मस्त पैकी. मला एक फ्लेवर मिल्क द्या. मला एक चॉकलेट आईस्क्रीम. मला तर ताकच द्या. मला मँगो लस्सी. भूमी, हे खाऊन बघ ना रे, मस्त लागतंय. तुझी दे लस्सी दे मला. सगळ्यात भारी ताक आहे. मस्त आहे का? हे पण छान आहे. अरे कन्हैयाची प्रोडक्ट तर खूप छान आहे. आपण जाताना ना श्रीखंड आणि तूप घेऊन जाऊ. हो, ठीक आहे, चला. आम्हाला ना श्रीखंड द्या आणि तूप द्या मस्त पैकी. ओके. दिल के ख्यालों में बीते सवालों में शब्द नए बोलो कुछ तो नया कहो. दादा काय करतोय एवढा सकाळ सकाळी? काही नाही, गाईचा चारा काढतोय. बरं थांब, मी पण करू लागते तुला. नाही राहू दे सोनू. अरे करते रे, थांब. अरे राहू दे. अरे थांब रे. अगं राहू दे, काढतो मी. बघितलं, झालं ना एकदम 2 मिनिटात अरे, तू काम. आली तर लवकर झालं. काय हो मोठ्या आत्या, काय करताय? अगं भाजी कापीते ना. थांबा, मी तुम्हाला करू लागते. अगं राहू दे, जाऊ दे. अहो, थांबा हो, काय माझ्या तुम्ही? सुनासारखी आहे, राहू दे. बाई, आजकालच्या पुरी ना काही कामच नाही येत त्यांना. तेवढा आहे. पण तुला सगळं येतं बाई. जाऊ द्या हो, मी तुमच्या सुनेसारखीच आहे. ए झोका, तुम्हाला आठवतं का रे, आपण लहानपणी रोज झोका खेळायचो. चला आता पण खेळ. ए झोका नको खेळू, नाही तर लहानपणी आठवतं कशी पडली होती तू. जाऊ दे, काही नाही, खेळू देतील झोका. मनवा लागे, ओ मनवा लागे, लागे रे
गाईज थकले आता मी. चला मला नारळ पाणी प्यायचं, खूप ऊन लागलंय. आज तर भरपूर नारळ पाणी पिणार. ऐसी वैसी बोली तेरे नयनों ने बोली, जाने क्यों मैं डोली, ऐसा लगे तेरी होली मैं तू मेरा. तूने बातें खोली कच्चे धागों में पिरोली, बातों की रंगोली से ना खेलूं ऐसे होली मैं ना तेरा. याला काय नाही, हा तर काय मस्त येतो. ही तू क्यों ना तुझे. गोड आहे ना. खूप गोड आहे, सांडलं. चला घरी गेलो ते आता. चल हैं बावरे मन के धागे ओ मन के धागे. पोरांनो, लहानपणी जशी मला सायकल शिकवली तसं मला आता गाडी पण शिकवा ना. गाडी चालवायला हाईट पुरती का ग तू? ऐक ना, पण तुला ट्रॅक्टर येतो तुला मोटरसायकल कसं काय नाही येत ना. बरं म्हणून बरं, चल म्हटलं. बस. हाईटच पुरती तिची. बघ ना महेश, अरे गाडी सुद्धा उचला ना, तुला गाडी हा शिकायची. तरी शिकायचे. तू ये ना, शिकव ना. चल उचल. बाई सानू, तू सगळं काम करते, तू माझी सुनच होऊन जा. ऐकलं का महेश? ऐकलं ना, तर घ्यावं लागतंय मनावर. द्या काकू, मी घाट कापते. अगं पायल नको, तुला सवय नाहीये. नाही, मला जमतं काकू. मग तुम्ही साईडला जा. अगं नाही, मी कापून दाखवते ना, मला येतं. अगं विळा उलटा पकडलाय तू. तू नको मला शिकू, येतं मला. पायल, तुला सांगितलं होतं ना नको कापू म्हणून, लागलं ना आता हाताला. आग होते. हे काय ग, काय झालं तुला? काय येडी राव. अरे पाव काय राहिला, काहीतरी बांधायला घेऊन येऊ. बर बर, थांबा ना तुम्ही. आदित्य, तर आपण चालायचं का आता बाकीची माहिती घ्यायला? ऐक ना, जर तुला नसं बरं वाटत तर जाऊ दे, आपण नंतर जाऊ. नाही रे, आता ठीक आहे, एवढं काय नाही. ठीक आहे. तर पुढे कशी मग आपली शेती भारी का नाही? मस्त आहे, खूपच हिरवीगार आहे तुमची शेती. पण मी काय म्हणतोय, मी देऊ शकतो ना काढून, काय उड्या मारायची गरज आहे की एवढी? द्या ना मला तो चिक्कू तोडून. चल तिथं बसू आपण. बस इथं. मग गोडे का नाही चिक्कू? खूपच छान आहे रे तुमच्या इकडचं वातावरण, शेती वगैरे. मला खूप आवडते निसर्ग. तुमच्या सिटीत आहे का असं? नाही. बाकी करमत का नाही तुम्हाला इकडं? हो, खूपच छान आहे सगळं निसर्ग वगैरे. गावाकडचे ना माणसं बाहेर राहते, निसर्ग पण बाहेर राहतो. हो, ते तर आहे. भारी पोट आले ना भाऊ. गायनला चारा नाही, चल ना गिन्नी घेऊन येऊ आपण. चल ठीक आहे, चल ए चल. चल मग. ए चला ना, मी पण तुम्हाला कापू लागते. अगं नको ग बाई, तिला अवघड का, मी हाता बिता लागन कोयता तुझ्या. राहू दे, नाही तर मग पायलूने हात कापून मार का.
दे पोरांनो, त्या सिटीतून त्या पोरी आलेल्या आहेत, त्यांचं प्रोजेक्ट कमी आणि धांगडधिंगा जास्त चालू असतो. जाऊ दे का, शेवटी सिटीतल्याच आहे. एवढं नाही लोड घ्यायचं, सिटीतल्या पोरींचं तसं काम असते. आता काय? जाऊ दे. पायल, तुला वाटत नाही का ही स्वानंदी आल्यापासून हा महेश खूपच बदललाय? हा ना, आदित्य पण मला तर महेश आवडायला लागला होता. खरं तर भूमी, मला पण आदित्य आवडायला लागला होता ग. पण जाऊ दे, ही स्वानंदी आल्यामुळे मला नाही वाटत आपला काय होऊ शकेल. पायल, प्रोजेक्ट वगैरे जाऊ दे, आपण आजच आपल्या घरी जाऊ. चल. ना, तुम्ही जे विचार करताय ना तसं काहीच नाहीये. आम्ही लहानपणापासून एवढेच फ्रेंडली आहोत. खरंच? हो यार, आता तूच आमच्या दोघींसाठी काहीतरी करू शकतीस. हो ग स्वानू, तू खरंच खूप चांगली आहेस. उद्या कर पण आमच्यासाठी काहीतरी. हे भाऊ, त्या दिवशी यांना दिली होती माहिती, मग आज काय करत होती परत आणायची? राहिली होती माहिती, त्याच्यामुळे देऊ राहिलो. ए चला ना रे पटापटा. तुला काय घाई होती रे? आई ग, ए भूमी, तिच्या असण्याची डोळे उघडू. काय ग भूमी, कशाला रिकामे काम करत राहते? अरे पण मी म्हणतो, एवढे घाई करायची काही गरज आहे घ्यायला? ठीक आहे, जाऊ दे. उठ बरं इकडे बस. देवा तू एकदा ऐकशील का, मला पावशील का? तिला सिद्धी, ऐक ना, काय मला तुझा फोन दे ना, मला महेशला कॉल करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो हॅलो, हॅलो, मी श्रद्धा बोलतेय. मी 2-3 दिवसासाठी आले होते इकडे, तर सिद्धीच्या फोनवरून कॉल केलाय. आपण भेटू शकतो का बिरोबाच्या मंदिरापाशी? बरं ठीक आहे, थांब बघतो काहीतरी. हो, ते चालेल. ऐका ना, मला एक अर्जंट काम आहे. आदित्य, तोपर्यंत तू त्यांना माहिती सांग. कुठं चालला अरे पण तू आता? अय, जाऊ दे, चला आपण ते बाकीचं करून घेऊ. ये चला, काय झालंय ते? पागल मी नाद खुळा, तिच्या माग झालो या पागल मी नाद. हे तसा भाऊ पण गेलाय, आणि तुम्हाला एवढं ऊन आहे, घासत पाणी ताण बिन नाही लागली का रे? ताण तर लागली, आणि हिला पण घेऊन ये ना पाणी जरा, जा ना. घेऊन येऊ का? परत थांबा, एक 5 मिनिटात आलो. थांबा, इथंच थांबा. धर पाणी. लांब आहे बाबा. बरं वाटतंय ना आता? मरतो मी तुझ्या, घ्या पाणी पिऊन, बाकीचं करून घेऊ आपण. पाहतो मी फोटोला सारखा तुझ्या ग, मागतो मी देवा मोर, मिळू दे ग तुझा प्यार, जिंदगी भर साथ मला देशील का ग, लवशिप करू चल दूर कुठे. हॅलो सागर भाऊ, बोलणार रे. श्रद्धा गावात आली, कायला? ती महेशला भेटायला आली. कोण बोललो तुला? ते आता ऐकलंय मी त्यांचं, ते बिरबा मंदिरात भेटणार आहे. एक काम कर, तू पोरांना फोन लाव, मी ना 5 मिनिटं देतो. बरं, फायनल कार्यक्रमला विचार. फायनल कार्यक्रम लावून टाका. हो. ऐक ना, असं काय रे? श्रद्धा पुन्हा गावात आली बाई, आणि ती भेटायला बोलवती. मला पण भेटायचं तिला. आम्ही बिरोबाच्या मंदिरात येतोय, तू पण ये यार तिथं. बर चल, आलो, चल मी लगेच. हा. हा. काय ग श्रद्धा, बरी आहे का तू? मी तर बरे आहे, पण तू तर काही सुधारला नाही, आहे तसाच. ते जाऊ दे का ग, पण तुझं तिकडे एवढे दिवस होती, एक सुद्धा फोन केला नाही. तू तरी कुठे कॉल केला? ऐक ना अथर्व, काय का? वरती नको जाऊ, इकडे तिथे बसलेले तू ये खाली. बर चल. अगं मी तुला लय वेळा फोन लावायचे ट्राय केलं माहितीये का, पण तुझा फोनच बंद येत होता. अरे माझा फोन दादाने इथेच काढून घेतलेला. ऐक ना महेश, माझं अजून पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी पण तर करतोय ना ग, मी कुठं विसरलोय काय? यांचा आहे ना, मी बरोबर घेऊन बोलतो आज यांचा. ए धर रे त्या पुरला, ते नमुने पण धारा रे मागचे. आणखीन सुधारला नाही तू, नाही का?
भैया तू नाही सुधारायचा, तो कार्यक्रम पहिले करावा लागेल. भूमी काळजी घे, हळूहळू चाल. जरा जपूनच. आणि तुला त्या दिवशी दाखवलं होतं ना, ते असं बरं का, भाऊन मला सांगितलं होतं सगळं कसं दाखवायचंय काय. आधी तिकडे बघ काहीतरी चालू आहे रे. पुढे ते बघ तिकडे. चालू काय नाही, भांडणं चालू आहे, चला लवकर. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. वाट रोजची वळणवाकडे, बुद्धी दे शक्ती दे हेच साकडे. नांदू दे सुख शांती मागणे एक वार काय झालं. काय होत काय एकदा मला म्हणले आज तू काही केलं असतं ना. उसाचे सुया काळजाचे विरले सारे. हे भाऊ गपना रे. निखारे उरी वादळाचे, रुतले जिव्हारी बसले निवारी. विझले सुखाचे दीपक धर. नाही राम भाऊ नाही आता पूर्ण करावंच लागणार दीपक. झालं ते झालं दीपक. आता नाही माझं ऐक तू. विरले सारे नशरी आले, निखारे उरी वादळाचे. जळत्या भुई माळरानी. हाच आपल्या प्रेमाचा शेवट होता का ग श्रद्धा? तुझ्या चितेसोबत आहे ना आपल्या प्रेमाची आज सुद्धा जळू राहिली. तुझं प्रेम वाचवण्यासाठी मला सोडून गेली, तर मी माझं प्रेम हरपून बसलो ग. स्वतःला सावर महेश. चल आता घरी. सुटले